क्लच कसं आहे, हार्ड आहे, सॉफ्ट आहे, कसं वाटतं तुम्हाला? ज्यांचं सेन्सर एकदम स्ट्रॉंग आहेत आणि शक्यतो त्यांचं काम निघत नाही. पण स्टेअरिंग तर मला सेम कारगत वाटतं. कमीत कमी ब्रेकडाऊन होणाऱ्या गाड्या ह्याच आहेत. म्हणजे आज 25-30 वर्षाला मी स्वतः ड्रायव्हिंग करतो. स्मूथ आणि सिमलेसली चालते गाडी. सेन्सरची क्वालिटी चांगली, चालकांना मालक केलं. मित्रांनो, मी आज आलेलो आहे नवी मुंबई या ठिकाणी. रोहित ट्रान्सपोर्टचे जे ओनर आहेत मंगेश गोळे सर, हे आज आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. सरजी खूप खूप वेलकम आहे. आणि मंगेश सरांबद्दल बोलायचं ठरलं तर एक मराठी उद्योजक आणि जवळपास मागच्या 15 ते 20 वर्षापासून जर पाहिलं तर ह्या बिझनेसमध्ये ते आहेत आणि जवळपास 18 गाड्यांचे ते ओनर देखील आहे. आणि आजच सर आपल्या 5 गाड्या सुद्धा अशोक लेलँड यांच्यात असणार. हा, चालते, चला खूप खूप अभिनंदन सर. तर सर तुमच्याबद्दल आणि रोहित ट्रान्सपोर्टबद्दल आम्हाला थोडक्यात जरा माहिती द्या बरं. मी मंगेश गोळे 2008-9 मध्ये मी स्टार्ट केला हा ट्रान्सपोर्टचा बिझनेस. तेव्हा मी रोहित म्हणजे माझ्या भावाच्या मुलाच्या नावानं चालू केला होता, रोहित ट्रान्सपोर्ट म्हणून. तेव्हा मी सुरुवात एका गाडीपासून केली होती. आता आपल्याकडं टोटल 23 गाड्या आहेत आणि 250 गाड्या आपल्याकडं लोकांच्या चालतात. अच्छा, ओके. 2010 पासून मी एका जागेवर म्हणजे ऑफिस टाकून बसून आता मी 2025 पर्यंतचा हा प्रवास आहे आमचा. ओके. आणि त्याच्यामध्ये हे आम्ही सगळे एवढे लोक कनेक्ट केले तर या गाड्या मालक, काही लोकांना गाड्या चालकांना मालक केलं. अच्छा. मालकांना एक गाडीचे 4 गाड्या बनवायला लावल्या त्या. स्वतः आम्ही आमच्या गाड्यांचं थोडंसं क्वांटिटी वाढवलेली आहे आणि आता आम्ही थोडंसं अशोक लेलँडकडं थोडंसं वळलेलो आहे. लेटेस्ट आमचा 2022ला आम्ही पहिली गाडी घेतली. त्या गाडी कुठली गाडी घेतली तुम्ही? अशोक लेलँड बॉस 1215. ओके. 1215 हे मॉडेल घेतलं. ठीक आहे. BS6 मध्ये ॲड ब्लूवालं, युरियावालं. त्याच्यामध्ये बघितलं तर युरिया कन्झम्पशन कमी आहे, सेफ्टी फीचर्स आणि ह्याच्यामध्ये बरंचसंच फरक आहे. मी आता कम्पेअर नाही करत, मी अशोक लेलँडवरतीच बोलतो. सेफ्टी चांगली आहे, मायलेज पण ऑल इन एकदम म्हणजे फ्लॅटमध्येच मिळतं. अच्छा, म्हणजे चांगलं भेटतं. 1 टन, हा 1 टन द्या, ऑलमोस्ट 6 टनाच्या 6.5 टनाच्या बरोबरच तिचं मायलेज मिळतं. म्हणजे फ्लॅटच तुम्हाला मायलेज मिळतं. त्यामुळे विचार डोक्यात आपल्या ड्रायव्हरच्या डोक्यात येणार, अरे यार मी 1 टन माल नेतोय, मला मायलेजच भेटेल, किंवा 6 टन माल नेतोय आपण, मायलेज कमी भेटेल. आणि यांचे सेन्सरची क्वालिटी चांगली की ते कुठेही मध्येच कुठलाही का त्रास देत नाहीत. अच्छा. नाही तर बाकीच्या बरोबर आपण जर कम्पेअर केलं तर ते कधी कुठेही ब्रेकडाऊन होत असतात गाड्या. अच्छा. त्याच्यामध्ये ही कमीत कमी आमच्या एवढ्या मोठ्या ग्रुपमध्ये कमीत कमी ब्रेकडाऊन होणाऱ्या गाड्या ह्याच येतात, गॅरंटेड. गाडीमध्ये ड्रायव्हरच्या बद्दल जर बोलायचं झालं तर मी स्वतःही ड्रायव्हिंग 2000 पासून करतोय. म्हणजे आज 25-30 वर्षाला मी स्वतः ड्रायव्हिंग करतो. अच्छा. ड्रायव्हिंग करतच मी इथपर्यंत आलोय असं नाही. 2000चं लायसन आहे, 2000 पासून मी गाडी चालवते, 2010 पर्यंत मी चालवली, 9-10 पर्यंत. आणि मग आम्ही ऑफिस टाकून बसलो. म्हणजे तुम्हाला त्याच्या मागचा चांगला अनुभव आहे. गाडी चालवायचं का चालवण्यापासून मेंटेनन्स पर्यंत सर्व अनुभव आहे आम्हाला. आणि आम्ही टेक्निकली चालवतो आणि ड्रायव्हरांना पण ते शिकवतो, नंतरच आम्ही त्याला गाडी देतो. बरं, ही जी आता अशोक लेलँडची बॉस तुम्ही 1215 जी घेतलेली, मला त्या गाडीच्या इंजिन परफॉर्मन्स बद्दल थोडंसं तुमच्याकडून जाणून घ्यायचं. मायलेज तिचं साधारण तुम्ही बघितलं तर आपण कॅल्क्युलेट केलं तर 7.5-8च्या दरम्यान मायलेज भेटतं. प्लस सुद्धा मिळू शकतं, ड्रायव्हरच्या चालवण्यावरती थोडा डिपेंड आहे. राईट. ती गाडी मायलेज तुम्हाला मगाशीच बोललो, 1 टन असो किंवा 6 टन असो किंवा 7.5 टन असो, बरोबर, त्याच्या मायलेजमध्ये 19-20चा फरक पडतो. याच्या व्यतिरिक्त दुसरं काही नाही. जर तुम्हाला एक टायमिंग डिलिव्हरी असेल किंवा तुम्हाला अर्जंट डिलिव्हरी पाहिजे असेल किंवा फ्लाईट कनेक्ट, आता मी एका एअरलाईनचं काम करतो त्याच्यामध्ये, तर फ्लाईट कनेक्ट असते तिथे ह्या गाड्या एकदम टायमिंगला पोहोचतात तिथे. कारण ड्रायव्हरला कम्फर्ट जास्त आहे, याच्यात व्हिज्युलेशन चांगलं आहे, कम्फर्ट चांगला आहे. आणि त्याच्यामध्ये टेन्शन बार म्हणजे थोडंसं बस टाईप सस्पेन्शन आहे आणि पॅराबॉलिक स्प्रिंग पाटे येतात. बरोबर. त्यामुळे त्या गाडीतला जो कम्फर्ट आहे ड्रायव्हरला, तो स्मूथनेस आहे. कुठलाही कसलाही रस्ता असला तरी तो खराब, थोडंसं ऑफ रोडिंग, जरा आता रस्त्यांची कामं चालू, त्यात नाही ते सुपेरियर गाडी निघून जात असते. मेंटेनन्स कसं आहे, आफ्टर सेल सर्व्हिसेस, पार्टची अवेलेबिलिटी कशी राहते? मुळात यांचा मेंटेनन्सच कमी. बरं. दुसरी गोष्ट मी तुम्हाला मगाशीच बोललो, आत्ता सध्या गाड्यांमध्ये मेंटेनन्स काय असतो, मेंटेनन्स म्हणजे अपग्रेडिंग, ऑइल चेंज, हेच मेंटेनन्स आहे. पण आता BS6ला सर्वात जास्त सेन्सरचा प्रॉब्लेम आहे. बरोबर. ज्यांचं सेन्सर एकदम स्ट्रॉंग आहेत आणि शक्यतो त्यांचं काम निघत नाही.
अच्छा. आणि जरी त्याच्यात जर काय फॉल्ट असेल तरी ती निदान गाडी ती ह्याच्यापर्यंत जाते, सर्व्हिस सेंटरपर्यंत पोहोचते. कारण माझ्याकडे जेवढ्या गाड्या आहेत तर बऱ्याच गाड्या BS6 मधल्या मी रस्त्यावरनं टोचन करून नेल्यात आहे, पण BS6 अजून मी अशोक लेलँडला टोचन करून नाही नेली. अरे वा. अशोक लेलँडचे काही कनेक्टेड ऍप सुद्धा आहे ज्याच्या माध्यमातून आय अलर्ट तुम्ही आहे, आय अलर्ट वगैरे. तर त्याच्याबद्दल आम्हाला थोडंसं सांगा बरं. आय अलर्ट त्यांचा ॲक्च्युली सर्व्हिसपासून तुम्हाला सगळं काय माहिती देते. बरं. तुमची गाडी कुठं चालली, किती चालली, तुमच्या गाडी डिझेल किती, पूर्ण माहिती ही तुम्ही इथं जागेवर ऑफिसमध्ये बसून त्या गाडीची पूर्ण हिस्ट्री काढू शकता. BS6 20 आता पुढं BS किती 8 येते न 10 येते माहीत नाही. बरोबर. त्या हिसाबानं मला बघितलं तर ती आणि सहज लोकांना अगदी जरी एखाद्याला कळत नसेल, शिक्षण कमी असेल तरी त्याला माहिती पडेल, कळेल अशी त्यांचे आय अलर्ट एक सिस्टममध्ये सर्व काय त्या गाडीची माहिती आपल्याला समजते. मंगेश सर, आता आपण भारतामध्ये पाहतो की भरपूर कंपन्या येत आहेत आणि भरपूर ट्रान्सपोर्टचा सुद्धा स्कोप भरपूर आहे. ज्यावेळेस तुम्ही अशोक लेलँडची बॉस 12-15 पाहता तर त्यावेळेस त्या गाडीमध्ये डेक लेनचे सुद्धा ऑप्शन कसे आहेत आणि तुमच्या पर्पजच्या हिशोबानं जर पाहिलं तर ते फुलफिल करतात? आम्हाला ॲक्च्युली 20 आणि 22 हे दोनच आम्ही हे करतो, आम्हाला आमची मागणी आहे त्यांच्याकडे. म्हणजे जे आमची वैयक्तिक हौदा असतो तो. हा हौदा त्यांचा डेक लाईन, तर ती पूर्ण आपण 8x8 कंटेनर बनवू शकतो. कारण आमची लाईनच आहे CBT कंटेनर बनवतो, ओके. कंटेनर बॉडीज बनवतो अच्छा. आम्ही. ओपन आमच्याकडे नाही सर. पण त्याच्यानंतर ते अभ्यास करतात की गाडी सर्वात कुठली चांगली, ते ड्रायव्हरातनी जे आपली चर्चा चालू असते की नाही बाबा ह्याच्यात मला कमरेचा त्रास नाही होत, म्हणजे त्याचं सस्पेन्शन चांगलं आहे, एक गाडीचे एक मजबूत केबिन आहे. अगदी म्हणजे मी तुम्हाला सांगतोय, गॅरंटी देतो की 60-65च्या स्पीडनं जरी गाडी लागली ना तरी ड्रायव्हरला काही नाही होणार. अच्छा. एवढी गॅरंटी. मित्रांनो, रोहित ट्रान्सपोर्टचे मंगेश सरांशी मुलाखत घेतल्यानंतर आपण गाडीचे जे ड्रायव्हर आहेत त्यांच्याशी देखील थोडंसं माहिती घेऊया आणि गाडीबद्दल त्यांचं कसं ओपिनियन आहे, त्यांचे विचार काय आहेत हे देखील पाहूया. तर मित्रांनो, हा जो ओनर एक्सपिरियन्स आहे ना, हा खास आपले जे ड्रायव्हर बंधू आहेत गणेश भाऊ, हे आज आपल्या सोबत जोडले गेले. गणेश भाऊ, तुमचं खूप खूप स्वागत आहे. कसे आहात? मस्त. बरं, आम्ही पाहतोय बॉस 12-15 तुम्ही चालवताय, तर ज्यावेळेस पण तुम्ही लोड घेऊन जाता, आता सुद्धा गाडी जर पाहिली तर लोडने भरलेली आहे. तर गणेश भाऊंचा एक रूट होता, तो त्याच रूटवरती आम्ही नवी मुंबईमध्ये थांबलो आणि सर भेटले, म्हटलं चला सुरुवात करूया. तर विथ लोड गाडीचं जे इंजिन पॉवर वगैरे आहे त्याच्याबद्दल आम्हाला थोडंसं सांगा बरं. ज्यावेळेस गाडीमध्ये लोड असेल त्यावेळेस. गाडीमध्ये लोड असेल ना त्यावेळेस पण गाडी स्मूथच चालती. म्हणजे जशी आपण MT गाडी चालवतो ना त्याच्यापेक्षा थोडंसं हे आता लोड आहे गाडीत म्हटल्यावर थोडीशी गाडी टाईट चालणार, पण घाटानं म्हणा किंवा प्लेन रोडनं असं इंजिनवर जास्त दबाव येतोय वगैरे काय नाही, एकदम स्मूथ आणि सिमलेसली चालते गाडी. क्या बात आहे. बरं, महत्वाचं सांगा, आता हे मॅन्युअल गाड्या आहेत, क्लच हा म्हणजे एक असं असतं की ड्रायव्हर थकतो क्लच दाबून, बरोबर, अशा सिटी सारख्या एरियामध्ये ट्रॅफिक वगैरे असतं, तर क्लच कसं आहे, हार्ड आहे सॉफ्ट आहे, कसं वाटतं तुम्हाला? नाही, पहिल्या तुलनेत ज्या पहिल्या गाड्या होत्या ना त्या तुलनेत असं वाटतं की मी कार चालवतोय, कार सारखी शिफ्टिंग येईल. बरं. तुम्ही गिअर टाकताना क्लच दाबला आपण, ओके, कितीतरी वेळा आम्हाला ट्रॅफिक मध्ये क्लच दाबायला लागतो, पण आमच्या पायावर काही त्याचं प्रेशर येत नाही आणि एकदम स्मूथ आहे. क्लच म्हणा ब्रेक म्हणा दोन्ही पण स्मूथ आहेत, क्या बात, काहीच प्रॉब्लेम येत नाही. ओके. आता सुद्धा बघताय तुम्ही कसं स्मूथ मध्ये गिअर पडतात. गणेश भाऊ, आम्ही पाहतोय तुमच्या गुडघ्याच्या तिथे ना डोअर मध्ये एक ग्लास एरिया दिलेला आहे, तो कशासाठी दिलाय आम्हाला जरा सांगा बरं. तर मोस्टली आपल्या हेवी गाडीमध्ये हा जो म्हणजे हे दोन साइड आहेत दरवाजाचे ब्लँक स्पॉट आहे म्हणून घेतले जातात. हा, बरं. तर मग त्या साईडला काय उभं आहे, वाहन उभं आहे, माणूस उभा आहे, गाडी आहे, 2 व्हीलर सायकल, आपल्याला कळत नाही, पण त्या ग्लासमुळे आहे ना आम्हाला जाणवतं की आमच्या बाजूला कोणतरी आहे. बरोबर. त्याच्यामुळं काय होतं, अपघात होत नाही आणि आम्हाला काही त्रास होत नाही, व्यवस्थित गाडी चालवता येते, व्ह्यू चांगला भेटतो साईडचा. पण मला आहे ना या गाडीच्या ब्रेक्स आणि जे स्टेअरिंग आहे ते कसं आहे, लॉंग जर्नी ज्यावेळेस तुम्ही करता, लॉंगच्या रूटला जाता, त्या बाबतीत कसं वाटतं तुम्हाला? आत्ताची जी टेक्नॉलॉजी एकदम खूपच म्हणजे आरामदायक बनवलेली आहे. मी कार पण चालवले आहेत आणि हेवी पण गाड्या चालवतो. ह्या गाडी आता जो मी अपग्रेड बघतोय ना ह्या गाड्यांमधला, मला कारच चालवलं वाटतं, असं वाटत नाही का मी मोठी गाडी चालवतोय. ब्रेक पण मला तो कारवानीच जाणवतो, थोडासा 19-20 फरक आहे हेवी गाडी आहे म्हटल्यावर, पण स्टेअरिंग तर मला सेम कारगत वाटतं आणि ब्रेक एकदम मस्त कंट्रोल आहे.
भरपूर वेळा तुम्हाला लॉंग जर्नी पण करावी लागत असेल, बरोबर. तर ती लॉंग जर्नी करत असताना गाडीमध्ये कुठले फीचर तुम्हाला असे कम्फर्ट चांगले देतात की जे की नाही का तुम्हाला लॉंग जर्नी ज्यावेळेस तुम्ही करता त्यावेळेस एकदम चांगल्या पद्धतीने तुम्ही गाडी चालवू शकता? हा, तर त्याच्यात एक महत्वाचा फीचर येतो तो म्हणजे एसी. अच्छा. एसी असल्यामुळं काय होतं, बरोबर. गरमीचा थकवा जाणवतो. गरमीमुळे जे आपलं शरीर हे होतं त्रासतं ते त्रासत नाही. अच्छा. आणि दुसरी गोष्ट म्युझिक. एकटा माणूस किती ड्रायव्हिंग करणार शांत पद्धतीने ना, Right. तर थोड्या म्युझिकची जोड आहे, त्यामुळे म्युझिक एक चांगला फीचर दिलाय त्यांनी. म्हणजे या गाडीमध्ये म्युझिक सिस्टम सुद्धा आहे. या गाडीचं मायलेज कसं भेटतं तुम्हाला, किती भेटतं त्याच्याबद्दल आम्हाला थोडंसं सांगा बरं. गाडी मायलेज लाईट वेटला आहे ना 8.5 पर्यंत देतेच अवरेज. बरं. आणि लोडला 7.5 अवरेज देते. तुम्ही जर प्रॉपर गिअर शिफ्ट इंडिकेटर वापरला अच्छा. तर मायलेज काढते गाडी. राईट. म्हणजे गाडीमध्ये गिअर शिफ्ट इंडिकेटर पण देण्यात आलेले आहे. हो. ओके, चालतं. अजून काही कम्फर्टच्या हिशोबाने दिलेलं आहे याच्यामध्ये? आता आपण जसं कारला बघतो, आपल्याला हवं असं स्टेअरिंग ऍडजस्ट करता येतं. बरोबर. ती सिस्टम आहे. आणि टिल्ट पण होतं आणि टेलिस्कोपिक पण. अच्छा. पुढे steering पण wheel. आणि मागं पण, वर पण आणि खाली पण होतं. अच्छा अच्छा. ओके. तर तो फायदा आहे. म्हणजे कसं चांगली मला एक पोझिशन भेटते लॉंग रनिंगला, ड्रायव्हिंग पोझिशन. बरोबर. बरं, आता हे जर पाहिलं तर कॅबिन जर पाहिलं तर समजा कधी कधी काय होतं माहिती का, लॉंग जर्नीसाठी ड्रायव्हरला खूप जास्त थकल्यानंतर आराम पण करायचा असतो. तर ह्या कॅबिन मध्ये तुम्हाला त्या कुठल्या गोष्टी कम्फर्टच्या हिशोबाने जाणवतात? कम्फर्टच्या म्हणजे तुम्ही बसलाय ती सीट आणि माझी सीट, ही सीट मला पुरेशी आहे आराम घ्यायला रात्रीचा. हा, म्हणजे झोपायचं असेल तरी झोपायचं पण असेल इथं तर बऱ्यापैकी एकदम थोडा वेळ आराम. कम्फर्टेबल. असं वाटतं मी माझ्या बेडरूम मध्ये झोपलो. अच्छा. म्हणजे वाईड आहे सीट, वाईड सीट आहे. प्रॉपर वाईड आहे. जो थाई सपोर्ट तुम्ही जर पाहिला ना, एकदम प्रॉपर सीट जो आहे तो तुम्हाला इथे कम्फर्टच्या हिशोबाने पाहायला भेटतं. मला एक सांगा की घाटामध्ये ज्यावेळेस असे एकदम तीव्र जे उतार असतात किंवा जे आपण वळण घेतो, तर तिथे ब्रेक्स कशा पद्धतीने काम करतात? तिथं ब्रेक काम करतातच व्यवस्थित मी बोलल्याप्रमाणे, पण कंपनीने एक इंजिन कंट्रोल बटन दिलंय. बरं. ते दाबलं की मग उताराला वगैरे आपली गाडी म्हणजे एबीएस जसं कार मध्ये येतं ना, त्याच प्रकारे हे तीव्र उतारासाठी बटन दिलेलं आहे कंपनी. अच्छा. त्याच्यामुळे इंजिन कंट्रोल राहते. अच्छा. गाडी अशी आकसून चालती, जास्त फ्रीली पळत नाही उताराला. तर रात्रीच्या वेळेस पण तुम्ही ही गाडी चालवतच असं, हो. तर या गाडीच्या लाईट ज्या पुढच्या हेडलाईट आहेत त्याचा थ्रो कसा आहे? हा एक प्रश्न महत्वाचा. ह्याचा थ्रो बाकीच्या गाड्यांमध्ये नाहीये. बाकीच्या गाड्यांचा थ्रो बघा असा सरळ येतो. ह्यांचा थ्रो लेफ्ट कडून राईटला जातो आणि राईट कडून लेफ्टला जातो. त्याच्यामुळे मधला लॉंग डिस्टन्सचा व्ह्यू चांगला भेटतो. अच्छा. म्हणजे वाईड आहे. वाईड आहे. गणेश भाऊ, आपले जे नवीन व्यावसायिक आहेत ज्यांना गाडी घ्यायची आहे, तर त्यांना तुम्ही काय सल्ला द्याल? तुम्ही एकदा ट्राय करून बघितलं पाहिजे अशोक लेलंड. कारण की अशोक लेलंडनं खूप प्रगती केली मी असं म्हणेन गाड्यांच्या बाबतीत. चालते. तर खूप खूप धन्यवाद. तुम्ही वेळ दिला आणि चांगल्या पद्धतीने आम्हाला तुमच्या गाडीबद्दल माहिती सांगितली. सो रोहित ट्रान्सपोर्टमध्ये जर पाहिलं तर सरांची जी गाडी ती आहे. सो काय वाटतं तुम्हाला अशोक लेलंडच्या गाडीबद्दल? तुमचे देखील काही ओपिनियन असतील, तुमचा ओनर एक्सपिरियन्स शेअर करायचा आहे तर नक्की तुम्ही माझ्याशी कॉन्टॅक्ट करू शकता. भेटूया पुढच्या असेच एका नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद गणेश भाऊ. थँक्यू.